विकास संकल्प रथ म्हणजे भाजपचा पर्सनल अजेंडा आहे का? या रथावर तिरंगा आणि भारत सरकारचा उल्लेख का नाही, असे प्रश्न शासकीय अधिकाऱ्याला विचारणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सरकारने राबवलेल्या विविध योजना हे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे या उद्देशाने हा रथ कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात पोहोचला असता तेथील एका तरुणाने रथासोबत आलेल्या सरकारी अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरून चक्क गावातून हाकलून लावले. या युवकाचे नागरिकांकडून कौतुक होताना दिसते. हे सरकार देशाचं सरकार आहे का मोदीचं सरकार आहे? हे देशाचं सरकार. मग जर देशाचं सरकार असेल तर तुम्ही घेऊन आलेल्या रथामध्ये मोदी सरकारची हमी असा शब्द का लिहिलेला आहे? हे देशाचं सरकार आहे का मोदीचं सरकार आहे? नाही, हे मोदी सरकार आपल्या आता कसं आहे? मोदी सरकार म्हणजे काय? नाही, एका व्यक्तीचं सरकार असतं का? नाही, नाही, नाही. मग एका व्यक्तीचं सरकार ज्या वेळेला नसतं त्यावेळेला तुम्ही या शब्दांमध्ये बोर्डामध्ये मोदी सरकार असा शब्द का लिहिलेला आहे? आपल्या आता पंतप्रधान आहेत ते मोदी आहेत. मग एकट्या पंतप्रधानाचं सरकार का? नाही, मी काय म्हणणं आहे, त्यांनी ज्या योजना सगळ्या दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे जे खाली लाभार्थी आहेत त्यांच्या बरोबर. मग त्या योजना कुणाच्या? मोदीच्या का भारत सरकारच्या? भारत सरकारच्या. मग शब्द का आलाय तुमचा मोदी सरकार? का आणलेला आहे तुम्ही घेऊन आलाय की नाही हा रथ? नाही आलेलो आहे. हा, मग का शब्द आणलाय तुम्ही मोदी सरकार? भारत सरकार असं का वापरले गेलेलं नाहीये? भारत सरकार आणि त्यासोबतच हा सेल्फीचा पॉइंट जो आहे त्या ठिकाणी भारत सरकारच्या अनुषंगाने असणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत? इथं तिरंगाच्या अनुषंगाने असताना तिरंगा नावाची गोष्ट नाहीये. भाजपच्या झेंड्यासारखे व्हिडिओ का दिसतायत? का दिसतायत ते? या इकडे या सर, या बघा, हा जरा बाजावला ताई. हे जे दिसतंय हा तिरंगा आहे. हा रंग तिरंग्याचा आहे का भाजपचा आहे? नाही, कलरचं काही इथं नाही आहे. कलरचं हे कशाच्या अनुषंगाने तुम्हाला हा कलर कुणी सुचवला? नाही, प्रत्येक हे जे काही कलरचा असा कुठं काही इश्यू नाही आहे आपल्याला फक्त काय आहे यामध्ये मोदी साहेबांचं जे काय आहे. मोदी साहेबांचा आहे का भारत सरकारचा आहे? भारत सरकारचं. मग मोदी साहेबांचं म्हणजे काय? आता जे तुम्ही पंतप्रधानाचे, मला सांगा, तुम्ही पंतप्रधान नावाच्या भारत राष्ट्राचे अधिकारी आहात का मोदी नावाच्या एका व्यक्तीचे आहात? भारत सरकारचे. मग भारत सरकारचे असताना हे शब्द असे का लिहिलेत? त्याचं कारण मला पाहिजे. का लिहिलेले आहे तुम्ही? आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आलाय ते आम्ही प्रश्न विचारणं आणि तुम्ही उत्तर देणं यासाठी बांधील आहात तुम्ही. बांधील आहे त्याचा काय विषय नाही. हा, मग इथं भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेला आहे? या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतोय का साथीनो तुम्हाला? एक झेंडा दिसतोय कुठं? एक तरी झेंडा